हॅलो मित्रांनो, वेलकम टू अवर चॅनल. आज आपण लोकसत्ता बघतोय, विशेष करून लोकसत्ताचं मुंबई एडिशन. काल बजेट संसदेमध्ये प्रस्तुत केलं गेलं आणि बजेटच्या दृष्टीतून लोकसत्तामध्ये आज खूप महत्त्वाच्या न्यूज आलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. त्याच्यावरती भर देऊन आज आपण खऱ्या अर्थानं लोकसत्ता डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. सुरुवात करूया. मग 2 फेब्रुवारी 2022चा लोकसत्ता आपल्याला काय सांगतोय बघायला आपण डिटेलमध्ये सुरुवात करूयात. या बजेटमध्ये विशेष करून बजेट हा शब्द आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 112 मध्ये आर्थिक विवरणपत्र अशा प्रकारचा उल्लेख आपल्या भारतीय राज्यघटनेत नाही. त्याच्यामुळे हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्ही हे लक्षात ठेवा की भारतीय बजेट हा आपल्या भारतीय राज्यघटनेत शब्द नाहीये किंवा तो कोणत्याही प्रकारे भारताचा शब्द नाही. फक्त आपण जगामध्ये बजेट हा शब्द वापरला जातो या सेरेमनीला, त्याच्यामुळे आपण सुद्धा बजेट म्हणतोय. परंतु घटनेमध्ये किंवा कोणत्याही कायद्यामध्ये बजेट या शब्दाला कोणत्याही प्रकारची तरतूद नाही. त्याला आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार आर्थिक विवरणपत्र असं म्हणतात किंवा फिनान्शियल स्टेटमेंट असं म्हणतात. त्यामुळे तो एक बदल जो आहे तो आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आर्टिकल जे भारतीय राज्यघटनेमध्ये 112 आर्टिकल दिले ते 112 आर्टिकल सुद्धा व्यवस्थितरित्या आपण लक्षात ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. त्या आर्टिकलच्या अंतर्गत आर्थिक वार्षिक आर्थिक विवरणपत्र अशा प्रकारचा उल्लेख त्या आर्टिकलच्या अंतर्गत आपल्याला दिलेला पाहावास मिळतो. त्यामुळे आर्टिकल 112 जे आहे ते त्या दृष्टीतून आपल्या सिलेबसला जरी आपण कनेक्ट केलं तर ते आर्टिकल खूप महत्त्वाचं होऊन बसतं. मग आजच्या जे काल या वर्षीचं जे बजेट मांडलं गेलं त्याच्यामध्ये मग महत्त्वाचे काय काय हायलाईट पॉईंट्स होते. ते हायलाईट पॉईंट्स चांगल्या पद्धतीने लोकसत्तामध्ये आज फ्रंट पेजला झालेले. त्याच्यामध्ये काय काय हायलाईट पॉईंट आहेत पॉईंट वाईज आपण बघूयात. पहिला तर हायलाइटेड पॉईंट आहे प्राप्तिकरात कोणतीही सवलत नाही. प्राप्तिकर म्हणजे इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्समध्ये कोणतीही सवलत नाही. आतापर्यंत जशा पद्धतीने इन्कम टॅक्स होता तशा पद्धतीनेच इथून पुढे इन्कम टॅक्सचे नियम कंटिन्यू राहणार आहेत. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केले गेले नाहीत. त्यामुळं अशीही टीका होती की सामान्य व्यक्तीला या बजेटमध्ये कोणत्याही प्रकारचं सवलत दिली गेली नाही किंवा फायदा पोहोचवणाऱ्या कोणत्याही गोष्टी याच्यामध्ये केल्या गेल्या नाहीत. त्यामुळं अशा प्रकारची टीका सुद्धा या बजेटवर होताना आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये सुधारित विवरणपत्र भरण्याची 2 वर्षांची मुदत जी आहे ती वाढवून दिलेली आपल्याला पाहावयास मिळते. सुधारित विवरणपत्र भरण्यासाठी 2 वर्षांची मुदत दिलेली पाहावयास मिळते. त्यानंतर पुढं सांगितलं की रुपयाचे डिजिटल चलन म्हणजे रुपयाचे डिजिटल चलन येणाऱ्या वर्षामध्ये फॉर्म केलं जाणार आहे, पब्लिश केलं जाणार आहे. म्हणजे आता हे डिजिटल चलन कुठून आलं तर क्रिप्टोकरन्सी आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये मग बिटकॉइन आहे, इथरम आहे, अशा प्रकारचे डिजिटल मनी आहेत. मग भारतामध्ये डिजिटल अशा प्रकारचे जे करन्सी आहे त्याच्यावरती बॅन आणणं अशा प्रकारची चर्चा डिबेट सुद्धा पार्लमेंटमध्ये झालेला आपण बघितला होता. त्याच्यामुळे अशी शक्यता निर्माण झाली होती की कदाचित भारतामध्ये अशा प्रकारच्या ज्या डिजिटल करन्सी आहेत त्या डिजिटल करन्सीला कदाचित त्याच्यावरती बंदी येऊ शकते. परंतु तशा प्रकारचं क्लिअर सांगितलेलं आहे की अशा प्रकारच्या डिजिटल करन्सीला बंदी असणार नाही. परंतु त्या ज्या डिजिटल करन्सी आहेत त्यांना डिजिटल मालमत्ता मानण्यात येईल आणि त्यांच्यावरती डिजिटल मालमत्ता म्हणजे मालमत्तेच्या वरती जो कर असतो, प्रॉपर्टीवरती जो कर असतो तशा पद्धतीचा कर त्याच्यावरती आकारला जाईल, टॅक्स त्याच्यावरती आकारला जाईल. हे त्याच्यामध्ये डिक्लेअर करण्यात आलं. त्याचबरोबर रुपयाचं डिजिटल करन्सी येईल पुढच्या काही वर्षांमध्ये हे सुद्धा या बजेटमध्ये डिक्लेअर करण्यात आलं, जो की एक ॲडव्हान्समेंट मानले जाते. एक ॲडव्हान्स जो निर्णय आहे तो गव्हर्नमेंटने केलेला आपल्याला पाहावयास मिळतोय. आणि मग याच्या दृष्टीतून डिजिटल इंडिया वगैरे हे जे काही कॅम्पेन्स आहेत, आपल्या स्कीम्स आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. मग आता 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँकांची सुद्धा स्थापन केल्या जातील अशा प्रकारची सुद्धा घोषणा याच्यामध्ये केलेली आपल्याला पाहावयास मिळते. ही दुसरी तरतूद झाली विशेष करून डिजिटल करन्सीच्या दृष्टीतून. तिसरी महत्वाचा हायलाइट पॉईंट काय तिसरा तर यावर्षी 5G इंटरनेट सेवा सुरू होणार. डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना म्हणजे डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना जसं की डिजिटल करन्सी वगैरे येणार आहे तशाच पद्धतीने आता 4G चालू इंटरनेट आपल्यात ते पुढच्या काही वर्षांमध्ये 5G इंटरनेट सुद्धा होईल आणि इंटरनेटमध्ये एक ॲडव्हान्समेंट आलेली आपल्याला पाहावयास मिळेल आणि त्यालाच गव्हर्नमेंटने या बजेटमध्ये प्राधान्य दिलेले आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर गतिमान विकासासाठी प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेला बळ देण्यात आले. म्हणजे प्रधानमंत्री गतिशक्ती योजनेच्या अंतर्गत रेल्वे असू द्या किंवा ट्रान्सपोर्ट विविध पद्धतीच्या असू द्या त्याला चालना देण्याचं कार्य या बजेटमध्ये केलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यासाठी विशेष तरतूद, विशेष अमाऊंटची सुद्धा तरतूद याच्यामध्ये केली गेली. मग याच्यामधून आपल्याला प्रधानमंत्री गतिशक्ती योजना काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण घेऊन ठेवणं
अत्यंत गरजेचं होऊन बसतं. त्याचबरोबर ऑनलाईन शिक्षणावरती भर दिला जाणार आहे. डिजिटल विद्यापीठासह कौशल्य विकासासाठी ई पोर्टलची स्थापना केली जाणार आहे. म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन कशा पद्धतीने आपण प्रोग्रेसिव्हरित्या घेऊ शकतो याच्यावरती या बजेटमध्ये भर दिला गेला. त्याच्यासाठी एका वेगळ्या तरतुदी काय केलेल्या या बजेटमध्ये पाहाव्यास मिळतात. देशभरात 23 मानसिक आरोग्य केंद्रात समुपदेशनाची सुविधा स्थापन केली गेली. म्हणजे हेल्थ सेक्टरमध्ये आपल्या एक ॲडव्हान्समेंट झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. किसान ड्रोनला प्रोत्साहन देण्यात आले. त्याचबरोबर नैसर्गिक शेतीवरती भर दिला गेलाय. म्हणजे नैसर्गिक शेतीवरती भर देण्याच्या दृष्टीतून याच्यामध्ये काय शेतकऱ्यांसाठी सुद्धा तरतुदी केल्या गेल्यात की नैसर्गिक शेतीला त्या दृष्टीतून प्रोत्साहन मिळावं याच्यासाठी काय तरतुदी याच्यामध्ये केलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. हे खरं तर डिजिटलचे म्हणजे बजेटचे आपले जे काय हायलाइटेड पॉईंट आहेत ते आपण इथं समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर याच्यामध्ये ग्रीन बॉन्डचा सुद्धा उल्लेख आलाय की ग्रीन बॉन्ड म्हणजे विशेष करून ही जी तरतूद आहे ती ग्रीन एनर्जीशी रिलेटेड तरतूद आहे. म्हणजे इकॉलॉजी फ्रेंडली आपण कशा पद्धतीने एनर्जी डेव्हलप करू शकतोय आणि क्लायमेटला कशा पद्धतीने सिक्युअर करू शकतोय, वातावरण कशा पद्धतीनं शुद्ध करू शकतोय, पर्यावरणाला कशा पद्धतीने आपण सिक्युअर करू शकतोय, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची आपण कशा पद्धतीने दक्षता घेऊ शकतोय, याच्यासाठी सुद्धा काय तरतुदी या बजेटमध्ये केलेली आपल्याला पाहाव्यास मिळतात. ती एक वेगळी तरतूद आहे, इथं हायलाइटमध्ये दिलेली नाही, परंतु ती एक वेगळी तरतूद आहे, त्याची सुद्धा आपण नोंद घेणं अत्यंत गरजेचं होऊन बसतं. मग आता विशेष करून पहिल्या आता याच्यामधून आपल्या सिलेबस रिलेटेड आपण पॉईंट काय काय घ्यायचे तर इथं प्राप्तिकराचा इन्कम टॅक्सचा उल्लेख आलाय. म्हणजेच आपल्याला इन्कम टॅक्स, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स ही काय बेसिक इन्फॉर्मेशन आहे, त्याला आपण प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर म्हणतो. ही काय टॅक्स विषयीची बेसिक इन्फॉर्मेशन आहे. ती बेसिक इन्फॉर्मेशन आपण इकॉनॉमीच्या दृष्टीतून अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपल्याला आणखी काय करायचं आहे तर इनडायरेक्ट टॅक्सचा उल्लेख जर आला तर जीएसटी महत्वाचा आहे. मग जीएसटी विषयीची जी काय तरतूद आहे, जीएसटी विषयीची जी काय बेसिक इन्फॉर्मेशन आहे त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे पहिला पॉईंट जो आहे तो टोटली विशेष करून इकॉनॉमीशी रिलेटेड महत्वाचा आहे. त्या दृष्टीतून तसा विचार केला तर फायनान्स रिलेटेड टोटल बजेटच आहे, परंतु त्याच्यातील तरतुदी ज्या आहेत त्या आपल्या सिलेबसच्या आपण रिलेट करायला पाहिजे. त्या रिलेट करून तुम्हाला दाखवतोय. सब्जेक्टचे आपल्या सिलेबसमध्ये दिलेले जे सब्जेक्ट आहे त्याच्याशी रिलेट करणं गरजेचं आहे. पहिला तर पॉईंट इकॉनॉमीशी रिलेटेड आहे, टॅक्सची इन्फॉर्मेशन आपण घेऊन ठेवायला पाहिजे. दुसरा डिजिटल करन्सीशी रिलेटेड आहे. विशेष करून डिजिटल करन्सीशी रिलेटेड डिजिटलच्या दृष्टीतून आपल्या सरकारनं काय काय पावलं उचललेत, काय काय महत्त्वाच्या स्कीम्स आणल्यात, काय नवीन ऍक्ट पास केलेत का, किंवा संसदेमध्ये कोणतं नवीन बिल डिजिटल करन्सीशी रिलेटेड किंवा डिजिटल इंडियाशी रिलेटेड पेंडिंग आहे का, याची सर्व इन्फॉर्मेशन आपण या दृष्टीतून घेऊन ठेवायला पाहिजे. प्रिलिमला कशाही पद्धतीने त्याच्यावरती क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्याचबरोबर पुढचा पॉईंट 5G इंटरनेटचा उल्लेख आला इथं. म्हणजे ॲडव्हान्समेंट इंटरनेटमध्ये कशा पद्धतीने होते आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी कशा पद्धतीने भारतामध्ये वाढवली जाते याची एक केस स्टडीचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. याची एक आकडेवारी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. थोडासा सखोलात जाऊन आपण त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. गतिमान विकासासाठी पंतप्रधान गतिशक्ती योजनेचा इथं उल्लेख आला. मग पंतप्रधान गतिशक्ती योजना काय आहे, त्याच्यामध्ये नेमकी ती कधी पास झाली, त्याची तरतूद त्याच्यामध्ये नेमकी कशासाठी केली गेली, काय तरतूद त्याच्यामध्ये आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण इथं काढून ठेवणं गरजेचं आहे. हा की पॉईंट याच्यातून घेऊ शकतो आपण. ऑनलाईन शिक्षणावरती म्हणजे एज्युकेशन जे ऑनलाईन कशा पद्धतीने आपण करू शकतोय, मग ऑनलाईन शिक्षणावरती कशाही पद्धतीने क्वेश्चन फॉर्म होऊ शकतात. मग ऑनलाईन शिक्षणाचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, त्याचा उहापोह करणारा एखादा लेख जर तुम्हाला सापडला तर त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. आणि गव्हर्नमेंटच्या दृष्टीतून आतापर्यंत ऑनलाईन शिक्षणासाठी काय गव्हर्नमेंटनं स्टेप घेतलेले आहेत, पावलं उचललेली आहेत, आणि आता बजेटमध्ये सुद्धा त्याच्याशी रिलेटेड काय काय महत्त्वाच्या तरतुदी आहेत या तरतुदी आपण अंडरलाईन करून ठेवायला पाहिजे. त्याचा अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. आरोग्य क्षेत्राशी रिलेटेड पुढचा की पॉईंट आहे, हेल्थ सेक्टरशी रिलेटेड अभ्यास करून ठेवायला पाहिजे आपण. आणि किसान ॲग्रिकल्चरशी रिलेटेड तरतूद केलेली. किसान ड्रोनचा उल्लेख इथं आला. मग किसान ड्रोन काय आहे, त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो त्याची एक इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. आणि नैसर्गिक शेतीचे फायदे काय आहेत, नैसर्गिक शेतीवर का भर दिला जातोय, रासायनिक खतं आपण टाळण्याचा का प्रयत्न करतोय, त्याचे आपल्या सुपीकतेला जमिनीच्या काय तोटे होतात याचे सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ॲग्रिकल्चरलच्या म्हणजे शेतीच्या दृष्टीतून हा पॉईंट जो आहे तो खूप महत्त्वाचा असलेला आपल्याला पाहावास मिळतो. फार्म बिल पण आता जास्त न्यूजमध्ये होतं, फार्म ॲक्ट रद्द केला त्यामुळं फार्मर्स आणखी न्यूजमध्ये जास्त होते, शेतकरी, त्यामुळे त्या अनुषंगानं सुद्धा आपण त्याचा अभ्यास डिटेलमध्ये करून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर पुढं त्याचं क्रिटिकल ॲनालिसिस दिलंय. आता विशेष करून रोजगारासाठी या अर्थसंकल्पामध्ये
काय तरतुदी केली, तर रोजगाराशी रिलेटेड सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऍक्ट महत्वाचा कोणता आहे, तर मनरेगा आहे. या अगोदर स्कीम होती, त्यानंतर ऍक्टमध्ये रूपांतर झालं. त्याला आपण मनरेगाला आपण महात्मा गांधी रुरल अँड अर्बन एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट असं म्हणतो. त्या मनरेगामध्ये जी तरतूद केली गेली ती तरतूद सुद्धा तुलनेनं कमी केली गेली असं बजेटमध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. 2021 मध्ये याच्यासाठी जी तरतूद केली होती ती 1,11,500 कोटी रुपयांची तरतूद केली गेली होती. 2022 मध्ये ती तरतूद जी आहे ती 98,000 कोटींवरती आली. 2023 मध्ये म्हणजे आता ती फक्त 73,000 कोटी तरतूद केलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे सलग 3 वर्षांचा जर आलेख आपण बघितला तर ती तरतूद कमी कमी होत आलेली आपल्याला पाहावयास मिळते, जर त्याचा चार्ट जर आपण लक्षात घेतला तर. त्यानंतर आरोग्यासाठी काय तरतुदी केल्या गेल्या, तर कोरोनाच्या कालावधीचा जर आपण विचार केला तर आरोग्यासाठी खूप चांगल्या पद्धतीच्या तरतुदी होणं गरजेचं होतं. खूप जास्त जे पैसे आहेत त्याच्यासाठी राखीव ठेवणं गरजेचं होतं, अलॉट करणं गरजेचं होतं. परंतु तशा पद्धतीचे भरघोस निधीचं अलॉटमेंट त्याला दिलं गेलं नाही असं या अर्थसंकल्पात पाहावयास मिळतं आपल्याला. त्याच्यामध्ये 85,915 कोटींवरून फक्त 86,606 कोटी एवढी वाढ त्याच्यामध्ये फक्त केलेली आहे. म्हणजे जवळजवळ 1,000 कोटींची वाढ त्याच्यामध्ये फक्त केलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळं कुठंतरी या क्षेत्राशी रिलेटेड सुद्धा लोकांमध्ये निराशा आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतोय. शिक्षणासाठी तुलनेमध्ये शिक्षणासाठी खूप जास्त तरतूद यावेळेस केलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यामध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी विशेष करून 88,000 कोटींची अगोदर तरतूद होती. आता ती तरतूद वाढवून 1,04,278 कोटींची तरतूद केलेली याच्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. त्याचबरोबर या अर्थसंकल्पाचा आपण जर विचार केला तर कोणत्या गोष्टी महाग होणार आणि कोणत्या गोष्टी स्वस्त होणार हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ते खूप चांगल्या पद्धतीनं न्यूजपेपरमध्ये दिलंय. स्वस्त होणाऱ्या वस्तूंमध्ये काय काय, तर कपडे आहेत, चमड्याच्या वस्तू आहेत, मोबाईल आहेत, फोन चार्जर आहेत, हिंग आहे, पॉलिश हिरे आहे, कॅमेरा लेन्स आहेत, ॲसेटिक आम्ल आहे, शीत कपाटातील मासळी आहे. अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या भविष्यामध्ये स्वस्त झालेल्या आपल्याला पाहावयास मिळतात अर्थसंकल्पाचा जर आपण विचार केला तर. आणि महाग होणाऱ्या वस्तूंमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात, त्याच्यामध्ये छत्री आहे, शोभेचे दागिने आहेत, ध्वनिवर्धक आहे, हेडफोन्स आहेत, सौर यंत्रणा आहे, एक्सरे यंत्र आहे, इलेक्ट्रॉनिक खेळण्यांचे सुट्टे भाग आहेत. म्हणजे हे काय एक्झाम्पल म्हणून त्या वस्तूंची नावं दिलेली आहेत आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या काही स्वस्त होतील, काही महाग होतील हे इथं सांगण्याचा चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आपल्याला पाहावयास मिळतात. आता इथं चमड्याच्या जे वस्तू आहेत त्याचा उल्लेख आला, त्याच्यामुळे हे सांगतो की जे आपला बजेट शब्द आहे ना, आपण बजेट वारंवार करतो, तो विशेष करून फ्रेंच बुगेट या शब्दावरून आलेला शब्द आहे. आणि त्याच्यामध्ये त्या बुगेटचा अर्थ फ्रेंचमध्ये काय होतो, तर चमड्याची थैली किंवा चमड्याची पिशवी अशा प्रकारचा अर्थ होतो. आणि त्याच्यानुसार बजेट हा शब्द घेतलेला आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की तो शब्द जो आहे तो फ्रेंच वर्डवरून आलेला आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ते 12वीच्या एक्झामशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. त्यांच्या एक्झाम घेतल्या जाणार होत्या ऑफलाईन, परंतु विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, त्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं आणि त्याच्यामुळं काही लोकांना अटक करण्यात आली. आणि त्याच्यामधली महत्वाची पर्सनॅलिटी एक म्हणजे हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक ही पर्सनॅलिटी आहे. आणि यांच्यावरती आरोप लावले आहेत, हे आता कोठडीमध्ये आहेत, कोठडी त्यांची वाढवण्यात आली. त्या विशेष करून त्यांच्यावरती आरोप लावण्यात आलाय की त्यांनी ह्या स्टुडंटला भडकवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून त्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं. अशा प्रकारची ही न्यूज आहे, त्यामुळे ही सुद्धा केस स्टडी म्हणून आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ती समृद्धी महामार्गाशी रिलेटेड आहे. विशेष करून समृद्धी महामार्गाशेजारी 1,000च्या आसपास शेततळी असतील अशा प्रकारची तरतूद आपल्याला पाहावयास मिळते. याच्यातून आपल्याला बाकी ह्या न्यूजमध्ये दिले हे इम्पॉर्टंट नाही, परंतु समृद्धी महामार्ग जो आहे तो जास्त न्यूजमध्ये वारंवार असतो. त्यामुळे याच्याशी रिलेटेड जी काही जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन आहे आणि बेसिक एकंदरीत इन्फॉर्मेशन आहे ती आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. याच्यावरती कसाही क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. पुढची न्यूज आहे ती ओबीसी आरक्षणाशी रिलेटेड न्यूज आहे. त्या ओबीसी आरक्षण जे आहे ते स्टेटचं आपण बोलतोय, नॅशनलचं बोलत नाही आपण, महाराष्ट्र स्टेट विषयीची ही न्यूज आहे. मग ओबीसी आरक्षणाशी रिलेटेड हे जे बिल आहे ते राज्यपालांकडे गेलं होतं, परंतु राज्यपाल त्याला मान्यता देत नव्हते. त्याच्यामुळे आपल्याला गदारोळ सुद्धा झालेला आपल्याला पाहावयास मिळाला. अनेक चॅनलवरती डिबेट सुद्धा तुम्ही बघितले असतील की राज्यपाल अशा पद्धतीनं का कृती करतात, का मान्यता देत नाहीत. आणि मग आता राज्यपालांनी त्या बिलावरती स्वाक्षरी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. 50% मर्यादित राहून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण ओबीसींना देण्याबाबतचं ते बिल असलेलं आपल्याला पाहावयास मिळते.
मग पहिला तर याच्यातून 3 महत्त्वाचे मुद्दे येतात. पहिला मुद्दा येत आहे तो म्हणजे ओबीसी रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. ओबीसी आरक्षण जे आहे ते कधीपासून लागू झालं, त्याची घटनेमध्ये काय तरतूद आहे, त्याच्याच रिलेटेड आर्टिकल्स महत्त्वाचे कोणकोणते आहेत, त्याच्याच रिलेटेड कोणती कमिटी असेल तर त्या महत्त्वाच्या कोणत्या कमिटी आहेत आणि त्यांनी दिलेले रिपोर्ट जे आहेत त्याच्यातले हायलाइट्स काय आहेत, एवढी इन्फॉर्मेशन आपण त्या पॉईंटशी रिलेटेड काढून ठेवणं गरजेचं आहे. दुसरा की पॉईंट आणखी काय होऊ शकतो, तर दुसरा की पॉईंट आपल्याला विशेष करून स्थानिक स्वराज्य संस्थांशी रिलेटेड काय तरतुदी आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये, त्या तरतुदींची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. हा दुसरा की पॉईंट आपला होऊ शकतो. आणि तिसरा की पॉईंट आपला हा होऊ शकतोय की विशेष करून काही दिवसांपासून आपण हे पाहतोय की राज्यपाल आणि हे जे मंत्रिमंडळ आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांच्यामध्ये खूप क्लॅश वारंवार चालू असतो. त्यामुळं राज्यपाल या हे जे पद आहे या पदाविषयीची घटनेमध्ये काय तरतूद केलेली आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठेतरी गरजेचं आहे. राज्यपाल म्हणजे नेमका कोण असतोय, त्याचं कार्य नेमकं कसं असतंय आणि त्यांनी कशा पद्धतीनं बिहेवियर करायला पाहिजे आणि घटनेमध्ये काय अपेक्षित आहे त्यांच्याकडून याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हे महत्त्वाचे 3 की पॉईंट यातून आपण या न्यूजमधून घेऊ शकतोय. आणि चौथा जर घ्यायचाच झाला तर 50%ची मर्यादा इथं उल्लेख आलाय. तर 50%ची ही मर्यादा जी आहे ती मर्यादा नेमकी काय आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याला डिटेलमध्ये असणं गरजेचं आहे. 50%ची मर्यादा म्हणजे एकूण जे आरक्षण आपण सगळ्यांना देतोय ते सगळ्यांचं मिळून आरक्षण जे आहे ते 50%पेक्षा जास्त नसायला पाहिजे. अशा प्रकारची 50%ची तरतूद आहे. मग त्या तरतुदीविषयीची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला डिटेलमधून हे समजून घेता येईल की 50%ची मर्यादा म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला डिटेल समजून घेता येईल. पुढची न्यूज आहे, जसं की मी तुम्हाला अर्थसंकल्प सांगताना आता सांगितलं होतं की ग्रीन हाऊस गॅसेसचे रिलेटेड ग्रीन एनर्जीशी रिलेटेड सुद्धा जास्त तरतुदी या अर्थसंकल्पात केलेल्या आपल्याला पाहावयास मिळते. तशाच प्रकारची महत्त्वाची एनर्जी म्हणजे कोणती, तर सौर ऊर्जा. तशा प्रकारची ग्रीन एनर्जी किंवा ग्रीन ऊर्जा म्हणजे काय, तर निसर्ग फ्रेंडली म्हणजे निसर्गाला धोका न पोहोचवणारी ऊर्जा किंवा एनर्जी, त्याला आपण ग्रीन एनर्जी असं म्हणतो. मग तशाच पद्धतीची महत्त्वाची ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा आहे. मग सौर ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी या बजेटमध्ये 19,500 कोटींची तरतूद केली गेली. आतापर्यंत आपण या सौर ऊर्जा उपकरणांसाठी चीनवरती जास्त डिपेंड होतो, कारण चीन अशा प्रकारची जी उपकरणं आहेत ती भारतामध्ये खूप स्वस्तात आपल्याला उपलब्ध करून देते. म्हणजे खूप स्वस्तामध्ये त्यांच्या वस्तू ज्या आहेत त्या भारतामध्ये उपलब्ध होत आहेत. त्याच्यामुळे जास्त डिपेंडन्सी जी होती, अवलंबित्व जे होतं सौर ऊर्जेच्या उपकरणांसाठी ते चीनवरती होतं. परंतु आता अर्थसंकल्पात सौर ऊर्जेशी रिलेटेड उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी 19,500 कोटींची तरतूद केली गेली. त्यामुळे आता ही जी उपकरणं आहेत ती भारतामध्येच निर्मित होतील. त्याच्यामुळे आपण चीनवरचं जे आपलं अवलंबित्व आहे ते भविष्यामध्ये सौर ऊर्जा उपकरणांमध्ये आपल्याला कमी झालेलं पाहावयास मिळेल. हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामधून आणखी एक पॉईंट आपल्याला हा बघायचा आहे की इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्याला चायनाची आणि इंडियाची रिलेशनशिप कशा पद्धतीचे आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जे आहे त्याला आपण LAC म्हणतो. इथं दाखवतो मला LAC, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. त्याच्यावरती अनेक ठिकाणं आहेत, त्याच्यामुळं जास्त वादामध्ये दोघांचं रिलेशन असतं, चायना आणि इंडियाचं. त्यामुळे त्याचा सुद्धा मॅप आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलचा मॅप नेमका काय आहे आणि त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याच्यामध्ये पांगांगसो लेक आहे, हॉट स्प्रिंगचा एरिया आहे, अशा अनेक एरिया न्यूजमध्ये तिथले असतात. त्याचबरोबर अक्साई चीनचा एरिया आहे, अशा प्रकारचे अनेक एरिया न्यूजमध्ये तिथले असतात. त्यामुळे डिटेल इन्फॉर्मेशन त्याच्या आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. या अर्थसंकल्पामध्ये आणखी एक तरतूद महत्त्वाची केली गेली ते म्हणजे नदीजोड प्रकल्प. विशेष करून 5 नद्या, आंतरराज्यीय नद्या ज्या आहेत त्या जोडल्या जाणार आहेत भविष्यामध्ये. त्याच्यामध्ये दमणगंगा, पिंजाळ, पार, तापी, नर्मदा या 5 महत्त्वाच्या नद्या आहेत, या जोडल्या जातील. विशेष करून वेगवेगळ्या राज्यातल्या ह्या नद्या एकमेकांना जोडल्या जातील. त्यामुळं या नद्यांच्या माध्यमातून अनेक राज्य जोडली जाताना आपल्याला पाहावयास मिळतील. मग त्याच्यामध्ये विशेष करून आता जी महाआघाडी सरकार आहे त्या महाआघाडी सरकारचा पवित्रा असा आहे की ही जी तरतूद केली गेली, ही जी योजना आहे याच्या अंतर्गत महाराष्ट्रापेक्षा गुजरातलाच त्याचा जास्त फायदा, अशा प्रकारचं चित्र, अशा प्रकारची टीका त्यांच्याकडून करण्यात आली. आणि या योजनेला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र गव्हर्नमेंट परमिशन देणार नाही, सहमत त्याच्याशी होणार नाही, अशा प्रकारचा पवित्रा त्यांनी घेतलेला आपल्याला पाहावयास मिळते. विशेष करून महत्त्वाचे याच्यामध्ये 2 राज्य आहेत, महाराष्ट्र आणि गुजरात. त्याच्यामुळं त्याविषयीच इथं बोललं जाताना आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याच्यामध्ये काय इथं तरतुदी महत्त्वाच्या आपल्याला दिलेल्या पाहावयास मिळत आहेत.
मग त्या 3 महत्त्वाचे पॉईंट काय दिले, तर दमणगंगा पिंजाळ नदीजोड प्रकल्पाचे पाणी जे आहे ते महाराष्ट्रातील दमणगंगा खोऱ्यातून पिंजाळ खोऱ्यात वळवण्यात येणार आहे. हे याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचा पॉईंट सांगितलाय. त्यानंतर जे पार तापी नर्मदा लिंक प्रकल्प आहे त्याच्यामध्ये विशेष करून नारपार खोऱ्यातील 15 TMC पाणी जे आहे ते गुजरातमध्ये 1200 किलोमीटर उत्तरेकडे नेण्यात येणार आहे असं याच्यामध्ये सांगितलं. मग याच्यामध्ये सरळ सरळ आपल्याला पाहावयास मिळते की गुजरात जे आहे ते पाणी, त्या पाण्याचा फायदा घेताना आपल्याला पाहावयास मिळतं. त्याच पाण्यावरती गुजरातमध्ये धोलेरा नावाचे आंतरराष्ट्रीय शहर उभारण्यात येणार आहे. त्याच्याशी रिलेटेड ती तरतूद असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळे सुद्धा जास्त टीका होताना आपल्याला इथं पाहावयास मिळते. मग याच्यातून की पॉईंट आपल्याला इथं जे नद्यांचा उल्लेख आला, इथं दमणगंगा, पिंजाळ, पार, तापी, नर्मदा या नद्यांविषयीची इन्फॉर्मेशन जॉग्राफीच्या दृष्टीतून आपण काढून ठेवायला पाहिजे. जॉग्राफीच्या दृष्टीतून आपण त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे. या अर्थसंकल्पावरती आणखी एक टीका काय होती, तर याच्यामध्ये बॅड बँकेशी रिलेटेड कोणत्याही प्रकारची तरतूद केली गेली नाही. आता तुम्ही म्हणाल बॅड बँक ही काय संकल्पना आहे? बॅड बँक म्हणजे काय, तर वाईट, म्हणजे वाईट बँका अशा शब्दशः अर्थ जरी नाही घेतला आपण, पण तर बॅड बँकचा अर्थ असा होतो अर्थशास्त्रीय दृष्ट्या, ज्या बँकांची बुडीत कर्ज जास्त आहेत ना, किंवा कर्ज जास्त आहेत ती वसूल होत नाहीत किंवा डाऊटफुल आहेत, अशा प्रकारच्या बँकांचा समावेश बॅड बँक या कॅटेगरीमध्ये होतो. मग त्याच्याच रिलेटेड अनेक संस्थांचा सुद्धा अशा प्रकारच्या बुडीत कर्ज निवारण्यासाठी अनेक कंपन्यांचा सुद्धा स्थापना केली गेली, परंतु त्या कंपन्यांशी रिलेटेड अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद आपल्याला पाहावयास मिळाली नाही. मग या बॅड बँकामध्ये कशा पद्धतीने आपण सुधारणा करणार आहोत हा प्रश्न जो आहे तो शिल्लकच राहतो, बाजूला राहतो. त्याच्यामुळे तशा पद्धती सुद्धा टीका या अर्थसंकल्पावरती होताना आपल्याला पाहावयास मिळते. या अर्थसंकल्पामध्ये आणखी एक तरतूद काय केली गेली, तर पंतप्रधान आवासांतर्गत जे पंतप्रधान आवास योजना आहे या अंतर्गत 80 लाख घर बांधणीसाठी 48,000 कोटींचा निधी याच्यामध्ये अनाउन्स केलेला आपल्याला पाहावयास मिळते या अर्थसंकल्पामध्ये. मग याच्यामध्ये आपल्याला विशेष करून ज्या गृहनिर्माण योजना आहेत आणखी दुसऱ्या काय, मग त्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या कोणकोणत्या योजना आहेत गृहनिर्माणाशी रिलेटेड त्याची इन्फॉर्मेशन आपण बघायला पाहिजे. त्याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन एमपीएससीला प्रीला वगैरे येऊ शकतोय. त्याचबरोबर नॅशनल लेवलला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या गृहनिर्माणाशी रिलेटेड काय योजना आणखी आहेत त्या डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि पंतप्रधान आवास योजना काय आहे याची तरी इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे, डायरेक्ट न्यूजमध्येच दिलंय. हा पहिला की पॉईंट आपला होऊ शकतोय. दुसरा की पॉईंट आपला विशेष करून काय होऊ शकतोय, तर आपला दुसरा की पॉईंट तो म्हणजे इथं उल्लेख आलाय वन नेशन वन रजिस्ट्रेशन या सॉफ्टवेअरचा, या स्कीमचा. याच्या अंतर्गत दस्तऐवजांची जी नोंदणी आहे ती अनेक प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला जावं लागतं, अनेक ठिकाणी जावं लागतं. ते टाळण्यासाठी नॅशनल लेवलचं एकच प्लॅटफॉर्म फॉर्म केला जाणार आहे. त्याच्या अंतर्गत अशा पद्धतीचं जे काय रजिस्ट्रेशन आहे ते तुम्ही सहजरित्या करू शकता एकाच प्लॅटफॉर्मवरती, आणि त्याला नाव दिले गेले वन नेशन वन रजिस्ट्रेशन. त्यामुळं याची सुद्धा इन्फॉर्मेशन जी बेसिक तुम्हाला ढोबळमानाने मी आता सांगितले त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो की वन नेशन वन रजिस्ट्रेशन नेमकं काय आहे, त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. पुढं अर्थसंकल्पात जी तरतूद केली गेली ती लष्करी उत्पादनाशी रिलेटेड तरतूद केली. आता लष्करी उत्पादनामध्ये बऱ्याच वेळेला आपण अनेक कंट्रींकडून उत्पादन ते आयात करत असतो, विशेष करून लष्कराशी रिलेटेड. मग त्याच्यामध्ये दारुगोळा असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या गन्स असतील, वेगवेगळं असं जे उत्पादन आहे, लढाऊ विमान असतील, त्याच्यामध्ये मग रशियाकडून काही वेळेला आपण घेत असतो, USA कडून काही वेळेला घेत असतो आपण. परंतु या अर्थसंकल्पामध्ये त्याच्याच रिलेटेड जवळजवळ 1,52,369 कोटींची तरतूद केलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि त्यामधून मग आपण त्याच्यामध्ये स्वावलंबी होऊ शकेल. त्याच्यामध्ये मग शस्त्र वेगवेगळे असतील, विमान असतील, लढाऊ जहाज असतील, त्याच्यासाठी आपण जे आहे ते स्वतः स्वावलंबी होऊ शकतो. इतर देशांवरती डिपेंड राहण्याची काही गरज नाही. ती एक तरतूद खऱ्या अर्थानं महत्वाची आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. त्याचबरोबर CBIशी रिलेटेड जी तरतूद आहे ती 11.87 कोटी रुपयांची तरतूद केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते, ज्याला आपण सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असं म्हणतो, केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणतो आपण. त्याचबरोबर पर्यावरणाशी रिलेटेड, जसं की अगोदर पण मी तुम्हाला सांगितले, पर्यावरणाशी रिलेटेड सुद्धा भरीव वाढ त्याच्यामध्ये केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामध्ये मग नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया याचा सुद्धा उल्लेख आलाय. मग नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया काय आहे त्याची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर मग सोलर एनर्जी किंवा ग्रीन
एनर्जी जे असतात त्याच्याशी रिलेटेड सुद्धा वेगवेगळ्या तरतुदी, आता सोलर पॅनल्स रिलेटेड तरतूद केलेली आपण अगोदरच पाहिले की चायनावरती आपण डिपेंड राहण्याची काही गरज नाही इथून पुढे, किंवा त्यांच्यावरती जे डिपेंडन्सी जी आहे आपली ती कमी होईल, कारण आपण त्याच्यामध्ये स्वावलंबी भविष्यामध्ये होऊ शकेल, कारण त्याच्याशी रिलेटेड तरतुदी ज्या आहेत त्या उत्पादनाशी रिलेटेड त्या जास्त या अर्थसंकल्पात केलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. तशाच पद्धतीने नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडियाचा याच्यामध्ये उल्लेख आला, त्यामुळे ही न्यूज पुन्हा घेतली मी. त्यामुळं नॅशनल मिशन फॉर ग्रीन इंडिया काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून खरं तर ही न्यूज महत्वाची होऊन बसते. या ठिकाणी आजचा जो लोकसत्ता पेपर आहे तो या ठिकाणी मी समाप्त करतोय. ज्या काही महत्वाच्या न्यूज होत्या त्या आपण डिटेलमध्ये इथं डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अगोदर आपण सर्व लेक्चर समाप्त करण्याच्या अगोदर काल जो मी क्वेश्चन तुम्हाला दिला होता त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो, त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघू, त्यानंतर लेक्चराचं समाप्त करूया. काल आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट विषयी क्वेश्चन बघितला होता, ज्याला आपण सकल देशांतर्गत उत्पादन असं म्हणतो. काल चुकून मी उत्पन्न म्हणलो होतो. उत्पन्न आणि उत्पादन हे दोन शब्द वेगळे आहेत, त्यामुळे ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सकल देशांतर्गत उत्पादनाशी रिलेटेड क्वेश्चन बघितला होता, मग तो क्वेश्चन पुन्हा एकदा बघूया. सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपी हे एक विशिष्ट कालावधीत देशामध्ये वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाद्वारे तयार केलेल्या मूल्यांचे प्रामाणिक माप आहे. हे पहिलं स्टेटमेंट होतं. दुसरं स्टेटमेंट जसे की ते त्या उत्पादनातून मिळालेले उत्पन्न किंवा अंतिम वस्तू आणि सेवांवर इन ब्रॅकेट आयात वगळून खर्च केलेली एकूण रक्कम देखील मोजते. हे दुसरं स्टेटमेंट असतं आणि त्याच्यापैकी योग्य विधान कोणतं आहे हे आपल्याला निवडायचं होतं. ते इंग्लिशमध्ये सुद्धा मी इथं तुम्हाला दिलेलं पाहाव्यास मिळतंय, ते सुद्धा तुम्ही बघू शकताय. मग त्याच्यामध्ये पहिलं विधान ऑप्शन काय दिलेत, एक फक्त बरोबर आहे, दुसरं फक्त बरोबर आहे, एक आणि दोन दोन्ही बरोबर आहेत आणि वरीलपैकी एकही बरोबर नाही. पहिलं जर स्टेटमेंट बघितलं तर पहिलं डेफिनेशनच जीडीपी जे असलेलं आपल्याला पाहावयास मिळते, त्यामुळे ते स्टेटमेंट बरोबर आहे. आणि दुसरं सुद्धा त्या उत्पादनातून मिळालेले उत्पन्न किंवा अंतिम वस्तू आणि सेवांवर आयात वगळून खर्च केलेली एकूण रक्कम देखील मोजली जाते, तर ते करेक्ट आहे. त्याच्यावरती खर्च केलेली एकूण रक्कम जी आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये मोजली जाते. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ही दोन्ही स्टेटमेंट जी आहे ती बरोबर आहेत, म्हणजे उत्तर जे आपलं आहे ते सी उत्तर आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. म्हणजे एकंदरीत क्वेश्चन जरी कोणता जरी तुम्ही वाचत असाल तर ते पहिल्यांदा योग्य अयोग्य काय निवडायला आपल्याला सांगितले, इन्स्ट्रक्शन पहिल्यांदा वाचायचे असते आणि त्यानंतर स्टेटमेंट दिलेले वाचायचे असतात आणि त्यानंतर मग तुम्ही चांगल्या पद्धतीने यशस्वीरित्या अटेम्प्ट करू शकतो. क्वेश्चन मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे ती वाचणे सुद्धा एक पद्धत आहे, एक टेक्निक आहे, ती सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. फक्त नॉलेज असून उपयोग नाही, तर जी टेक्निक आहे क्वेश्चन सोडवायची ते टेक्निक आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. तो या नोटवरती मी तुमच्या आजच्या पुरती रजा घेतो. भेटूया आपण पुढच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत रजा घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की हे जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. जे विद्यार्थी UPSCची तयारी करतायत, MPSCची तयारी करतायत, कंबाईनची तयारी करतायत किंवा ग्रुप C ची तयारी करतायत, म्हणजे एकंदरीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे आपले मराठी विद्यार्थी आहेत त्यांना टार्गेट करून हे सर्व लेक्चर जे आहेत ते आम्ही बनवतोय. त्यामुळं जास्तीत जास्त तुम्ही शेअर केलं तरच ते शक्य होणार आहे. जास्तीत जास्त आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत, मराठी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकणार आहे. त्यामुळं MPSC मित्र जो हा चॅनल आहे तो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा याची लिंक, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा जो बेनिफिट आहे ते पोहोचू शकेल, आम्ही सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्या पुरती रजा घेतो. भेटू आपण पुढच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.